इनइक्वालिटी म्हणजे फक्त चालत जाणे. तर चालत कसे जावे आपण पाहूया. हा एक व्यक्ती आहे. तर व्यक्तीला चालत जात असताना हे गेट आहेत. आपण आता हे गेट 4 आणि हा 5वा गेट 1 2 3 4 5 गेट 5 प्रकारील गेट आहे. तर चालत जात असताना ज्या ठिकाणी गेट ओपन असतो हा ओपन गेट, तर ओपन गेटकडूनच चालत जावे. चालत जात असताना हा ओपन गेट, तर ओपन गेटमधूनच चालावे. हा गेट क्लोज, या ठिकाणी गेट क्लोज आहे. तर या ठिकाणून ए पासून बी कडे जात असताना आपल्याला ए कडून बी कडे जाता येणार नाही, कारण हा गेट ही बाजू बंद आहे. तर बंद बाजूकडून चालता येणार नाही आपल्याला. चालत जात असताना बी कडून ए कडे जावे. चालत कसे जावे यानंतर आपण पाहू की ही चिन्ह, तर लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि इक्वल टू. तर इक्वल टू या ठिकाणी आपण जात असताना बंधन नाही, म्हणजे या दिशेने जाऊ शकतो सरळ आणि या दिशेने जाऊ शकतो. म्हणून इक्वल टू म्हणजे चिन्ह नाहीच असं समजूया आपण, या ठिकाणी बंधन नसते. त्यानंतर ही जी दोन चिन्ह आहेत, तर या चिन्हाला आपण सिंपल किंवा साधे चिन्ह म्हणू. तर ही जी दोन चिन्ह आहेत, तर या चिन्हाला VIP साइन म्हणू. VIP साइन किंवा VIP गेट. तर लक्षात ठेवा, हा साधा गेट आणि हा VIP गेट. दुसरा पॉइंट, हा साधा गेट आणि VIP गेट. तर आपण ए कडून बी कडे जात असताना साधा गेटचा काय नेम आणि VIP गेटचा काय नेम हा आपण पाहू आता. त्यानंतर साध्या गेटचा आणि VIP गेटचा एक नियम आहे, फक्त हा नियम लक्षात ठेवा तुम्ही. तर बी पासून ए कडे, आता बी पासून ए कडे आपल्याला जाता येईल का, तर नाही. ए पासून बी कडे जाता येईल. म्हणून ए पासून बी कडे जात असताना ए, आता या ठिकाणी आपण बी आणि मध्ये एफ घेऊ, मध्ये एफ इक्वल टू. तर ए कडून आपल्याला एफ कडे जाता येतं, कारण या ठिकाणी गेट ओपन आहे. ए कडून एफ कडे, मग एफ कडून बी कडे जात असताना इक्वल टू म्हणजेच गेटचे बंधन नाही, आपल्याला सरळ जाता येते. म्हणून ए कडून बी कडे आपल्याला जाता येईल का, ए कडून बी कडे तर जाता येतं. म्हणून हे विधान सत्य आहे. परंतु साध्या गेटचा एक नियम आहे की समीकरणामध्ये कमीत कमी एका ठिकाणी साधा गेट असला पाहिजे. आता या ठिकाणी कमीत कमी एका ठिकाणी साधा गेट आहे का, तर आहे. म्हणून हे विधान सत्य आहे. त्यानंतर आता VIP गेटचा रूल. आता आपण बी कडून ए कडे जात असताना, आपण बी कडून ए कडे आपल्याला जाता येईल, बी कडून ए कडे, कारण गेट या ठिकाणी ओपन आहे. तर बी कडून ए कडे जात असताना आता आपण पाहू की बी कडून ए कडे या ठिकाणी VIP गेट आहे, मध्ये F आहे आणि या ठिकाणी साधा गेट. तर आपण बी कडून ए कडे जात असताना, बी कडून ए कडे जात असताना आता गेट खुला आहे तर जाऊ शकतो असे. पुन्हा F कडून ए कडे जाता येतं असे, या ठिकाणी पण गेट खुला आहे. परंतु हा एक नियम आहे की VIP गेटचा दोन्ही ठिकाणी VIP गेट असतील तरच आपल्याला बी कडून ए कडे जाता येते. VIP जर तुम्हाला VIP गेट निष्कर्ष मध्ये दिला असेल तर दोन्ही ठिकाणी VIP गेट असला पाहिजे, तरच आपल्याला बी कडून ए कडे जाता येते. म्हणून दोन रूल लक्षात ठेवा की साधा गेट कमीत कमी एक ठिकाणी असावा, परंतु VIP गेट सर्व ठिकाणी असतील तरच जाता येईल. आणि इक्वल टू म्हणजे सरळ जाणे, याला काही बंधन नाही. इनइक्वालिटीज हा प्रश्न आपल्याला टॅट2 एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर आपण पाहू की आपण हा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने कशा प्रकारे सोडवता येईल. पर्याय क्रमांक 1, ए कडून सी कडे जाणे. ए कडून सी कडे, तर आपल्याला ए कडून सी कडेच जावे लागेल, कारण या ठिकाणी गेट ओपन आहे. पण सी कडून ए कडे येता येईल का, तर नाही. तर म्हणून ए कडून सी कडे. म्हणून आता आपण पाहू की ए कडून सी कडे कसे जाता येईल. तर ए कडून बी कडे जाता येईल का, येते, कारण गेट ओपन आहे. म्हणून ए कडून बी कडे आणि बी कडून सी कडे, या बी कडून सी कडे सुद्धा जाता येईल आपल्याला, कारण गेट हा ओपन आहे. म्हणून ए कडून सी कडे जाता येते. विधान 1 हे सत्य आहे. त्यानंतर आपला दुसरा रूल की कमीत कमी सिंपल गेट हा एका ठिकाणी असला पाहिजे. तर एका ठिकाणी आहे या ठिकाणी, म्हणून विधान 1 हे योग्य विधान आहे. त्यानंतर 2 नंबर, ए कडून सी कडे. आता ए कडून सी कडे जाता येईल का, आपल्याला नाही, कारण या ठिकाणी ए कडून सी कडे जात असताना गेट
क्लोज आहे म्हणून सी कडून ए कडे यावं लागेल आपल्याला, सी कडून ए कडे. आता आपण पाहू सी कडून ए कडे येता येईल का, तर या ठिकाणी सी आहे, तर सी कडून आपल्याला बी कडे जाता येईल का, नाही, कारण गेट क्लोज आहे, बंद आहे. त्यानंतर सी कडून डी कडे जाता येईल का, नाही, या ठिकाणी सुद्धा गेट बंद आहे, म्हणून सी कडून आपल्याला कोणत्याच साईडला जाता येणार नाही, म्हणून हे विधान 2 हे असत्य आहे. त्यानंतर 3 नंबरचे आपण विधान पाहू की ए कडून सी कडे जाणे. तर या ठिकाणी VIP गेट आहे, लक्षात ठेवा. ए कडून सी कडे जाता येईल आपल्याला, परंतु सी कडून ए कडे नाही, म्हणून ए कडून सी कडे जाणे. आता ए कडून आपल्याला बी कडे जाता येईल कारण गेट ओपन आहे, आणि बी कडून सी कडे सुद्धा जाता येईल, गेट ओपन आहे. परंतु आपला एक रूल आहे की VIP गेट, हा VIP गेट जात असताना सर्व ठिकाणी VIP गेटच असला पाहिजे. मग आता या ठिकाणी एकाच ठिकाणी आहे फक्त आणि या ठिकाणी नाही, म्हणून विधान 3 हे असत्य आहे, योग्य नाही. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की जर VIP गेट असेल आणि त्याला जोडून जर आता पुढे इज इक्वल टू असेल, तर इज इक्वल टू असेल तर तो नियम आपल्याला लागू होतो, कारण इज इक्वल टू म्हणजेच गेट नाही असा अर्थ होतो. गेट नाही म्हणजे इक्वल टूला काही बंधन नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 4. आता आपल्याला सी कडून एफ कडे जाता येईल का, नाही जाता येणार, म्हणून आपल्याला एफ कडून सी कडे यावं लागेल. म्हणून एफ कडून सी कडे येता येईल का, आपण पाहू. एफ कडून ई कडे येता येईल आपल्याला, त्यानंतर ई कडून डी कडे येता येईल आपल्याला, इज इक्वल टू आहे या ठिकाणी. त्यानंतर डी कडून सी कडे येता येईल का, तर हो येता येते, म्हणून एफ कडून आपण सी कडे पोहोचू शकतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा योग्य आहे आणि पर्याय क्रमांक 1 हे सुद्धा योग्य आहे. म्हणून निष्कर्ष 1 आणि 4 हा बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. त्यानंतर टॅट 2 एक्झाममध्ये विचारण्यात आलेला हा एक प्रश्न. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जे के तर यामध्ये साईन नाही, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इज इक्वल टू, त्यानंतर अशा कोणत्या पद्धतीने साईन लिहिण्यात आलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी असा प्रश्न असेल तर दोन्ही जे मधील एक जे घ्या फक्त, आणि या ठिकाणी दोन्ही के मधील एक के. मग या ठिकाणी काय येईल तर जे आणि हे मध्ये चिन्ह येईल, तर जे ए फक्त एक जे लिहून घ्या आणि एक के. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल एक जे आणि एक के. तर या ठिकाणी असे मध्ये चिन्ह येईल. तर आता आपण पाहू शकतो की हा प्रश्न पर्याय क्रमांक 1 हा पहा की पर्याय क्रमांक 1 एल कडून आय कडे जाणे, कारण आय कडून एल कडे जाता येईल का, नाही, तर एल कडून आय कडे जाणे. मग आपण पाहू की एल कडून आय कडे जाता येईल का, तर एल पासून के कडे जाता येईल आपल्याला, कारण गेट नाही, इक्वल टू आहे, आपल्याला इक्वल टू मध्ये बंधन नाही कारण, म्हणून एल पासून के कडे, के पासून जे कडे सुद्धा जाता येते आपल्याला, आणि जे कडून आय कडे आपल्याला जाता येईल, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य विधान आहे. तर हा VIP गेट आहे, VIP गेट, आणि या ठिकाणी एल पासून आय कडे आपल्याला जात असताना VIP गेटच आहेत. आता VIP गेट आणि इक्वल टू म्हणजेच काय, याला गेटचे बंधन नसतं कोणतेही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर एम कडून के कडे जाता येईल का, आपल्याला नाही, परंतु के कडून एम कडे जाता येईल, के कडून एम. आता आपण पाहू के कडून एम कडे जाता येईल का, एम कडून नाही, के कडून एम. मग के पासून एल कडे जाता येईल आपल्याला, इक्वल टू चिन्ह आहे. त्यानंतर एल पासून एम कडे सुद्धा जाता येईल आपल्याला, कारण गेट ओपन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा योग्य आहे, 1 आणि 2. त्यानंतर आता 3 नंबरचे एम कडून जे कडे आपल्याला जाता येईल का, एम कडून जे, एम कडून जाता येईल का आपल्याला, या ठिकाणी गेट क्लोज झाला, एम कडून एल कडे जात असताना गेट क्लोज झाला, म्हणून आपल्याला जाता येणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य विधान आहे, 1 आणि 2 योग्य आहेत, परंतु पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य विधान आहे. त्यानंतर 4 नंबर. आता आपल्याला एम कडून एस कडे जाता येईल का हे पाहू आपण. एम कडून एस कडे, आता एम कडून जाता येणार नाही, गेट बंद आहे, म्हणून एम कडून एस हे सुद्धा जाता येणार नाही, म्हणून पर्याय 1 आणि 2 हे निष्कर्ष योग्य असतील. 1 व 2 योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. तर अशाच पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडून